असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत। पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली सांगत असतात, म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती। त्यावेळी त्यांनी 20,500 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती, 20,500 कोटी रुपयाची। त्याच्या 3 वर्ष आधी आमच्याही सरकारने, मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती। त्याच्यामध्ये 18,762 कोटी आणि नंतर 1900 कोटी अशी 20,500 कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती। त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाहीये, आधीच्या सरकारने केलं होतं। उलट उद्धवजींनी जे 50,000 रुपये नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही। ती सगळी ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास 5,000 कोटी रुपये हे त्यावेळी दिले। आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा, 20,000 कोटी रुपयाचं त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केली। आम्ही तर आता जे कंपेन्सेशन देतो ते 18,000 कोटीचं आहे, म्हणजे 18 नाही, ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर 21,000 कोटीचा आहे। 21,000 कोटी रुपयाचं तर थेट कंपेन्सेशन आम्ही देतो। त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही, पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे। कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे, तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे। आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही, ती देखील आम्ही करू। पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे, ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत। और सर एक सवाल ये भी है कि आपकी सरकार की तरफ से किसानों को मदद की जा रही है, लेकिन कई जो किसान हैं, जो उनके परिवार वाले हैं, उनके पास शायद वो दस्तावेज, वो डॉक्यूमेंट्स नहीं होंगे। क्या उन किसानों को भी ये सहायता दी जाएगी? देखिए, इसके लिए दस्तावेज की आवश्यकता ही नहीं है, ये हमने अपने सर पर लिया है। इसका वैलिडेशन भी हम कर रहे हैं, इसका एग्रीस्टैक का अकाउंट भी हमारे पास है, तो इसलिए उनको कोई दस्तावेज देने की जरूरत नहीं है। इसका सर्वे भी हम लोग करते हैं, उसका वैलिडेशन भी हम लोग करते हैं, उसको उनके 7/12 के अनुसार उस गट में क्या क्या है उसकी एंट्री भी हम लोग करते हैं, उसको एग्रीस्टैक के साथ जोड़ते भी हम लोग हैं और उसमें पैसा भी हम लोग डालते हैं। आपल्याकडे 1,72,00,000 खातेदार शेतकरी आहेत, त्यातले 1,17,00,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली। उर्वरित शेतकऱ्यांचा कसा होतो? असं आहे की एग्रीस्टॅक मध्ये कोणाची नोंदणी झाली आहे माहितीये का? ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, ऍबसेंटी शेतकरी यांची नोंदणी नाही। मुंबईमधले अनेक लोक असे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेती घेऊन ठेवली आहे, पण ते शेती करत नाहीत, त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन ठेवलेली आहे। ऍक्टिव्ह शेतकऱ्यांची सगळ्यांची एग्रीस्टॅक मध्ये नोंदणी आम्ही केलेली आहे। मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये पहिल्या नंबरवर महाराष्ट्र एग्रीस्टॅक मध्ये, सर्वाधिक नोंदणी ही महाराष्ट्राने केली आहे। आणि एखादा शेतकरी असा असेल की त्याची एग्रीस्टॅक मध्ये नोंदणी नाही, तर त्याला एवढंच करावं लागेल की ई-केवायसी करावं लागेल, कंपेन्सेशन त्याला पण मिळणार आहे। पण एग्रीस्टॅकचा उपयोग का करतोय की ई-केवायसी करावी लागू नये म्हणून, ई-केवायसी ला थोडा वेळ लागेल म्हणून आपण करतोय। आमच्या मते जवळजवळ 100% ज्यांना कंपेन्सेशन द्यायचं आहे, 1% वाटल्यास बाजूला ठेवू, पण 99% शेतकरी ज्यांना कंपेन्सेशन द्यायचं आहे ते एग्रीस्टॅकच्या डेटामध्ये उपलब्ध आहे। ते तुम्ही चांगलं सांगितलं, ते मी सांगायचं विसरलो। मत्स्य शेतीच्या बाबतीतही आपण त्या ठिकाणी जी काही नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई आपण देतो आहोत। आणि जवळपास मत्स्य शेती करता, त्याच्यानंतर काही ठिकाणी बोटींचं नुकसान झालेलं आहे, त्याही करता आपण नुकसान भरपाई देतो। आपण 100 कोटी रुपये त्याकरता वेगळे राखून ठेवले। चला, धन्यवाद।